नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही खूप दिवसांपासून सुदान अँकरलाच आहोत आणि आज सकाळी आम्ही पोर्टमध्ये गेलो होतो कारण की आमचं स्टोअर आलं होतं, प्लस आम्हाला पाणी पण घ्यायचं होतं. तर तिथे बघितलं की एक लाईव्हस्टॉक लागलेली होती. लाईव्हस्टॉक म्हणजेच ज्या शिपमधून प्राणी एक्सपोर्ट इम्पोर्ट केले जातात. आता ते कशासाठी केले जातं हे तुम्हाला समजलं असेल. आणि सध्या ईद पण येत आहे, प्लस अरब कंट्रीमध्ये अरब कंट्री थोडक्यात मुस्लिम कंट्रीमध्ये लाईव्हस्टॉक खूप जास्त वर्क करतात. खूप जास्त म्हणजे खूप जास्त, आपण विचार पण करू शकत नाही. तर सकाळी तिथे एक लाईव्हस्टॉक लागली होती. तर आज एक चान्स भेटला अनुभव घ्यायचा की कशा प्रकारे असते लाईव्हस्टॉक, कशा प्रकारे प्राणी लोड केले जातात किंवा कशा प्रकारे सर्व मॅनेजमेंट असतं, त्यांचं खाणं पिणं, त्यांना कसं काय आतमध्ये लोड केलं जातं. म्हणजे नॉर्मली आम्ही जर कार्गो लोड केला, पहिले तांदूळ असेल किंवा ज्वारी बाजरी म्हणजे कोणत्या पण प्रकारचा कार्गो असेल, स्टील असेल, तर ते डायरेक्ट बंचमध्ये किंवा डायरेक्ट जसं एक्झाम्पल तुम्ही घ्या, आपण एखादा छोटा ती लोड करतो कार्गोसाठी, माल आपण भरतो, सेम कंडिशन. तर प्राणी कशा प्रकारे लोड केले जातात हे एक बघायचा चान्स भेटला, अनुभव घेता आला. तर मी तुम्हाला दाखवतो. छोटासा प्रयत्न आहे की लाईव्हस्टॉक किंवा प्राण्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारं जहाज कसं असतं ते दाखवण्याचा. तर मी तुम्हाला दाखवतो की कसं असतं आतमध्ये आणि काय असतं ते. तर ही आहे लाईव्हस्टॉक. बाहेरून खूप छोटी दिसते, पण मी पण खूप असं एंट्री करताना व्हिडिओ करायला भेटलं नाही आहे कारण गडबड खूप होती. आणि मी तुम्हाला दाखवतो ते यांचं लोडिंग पण चालू झालं. तर प्राण्यांचा चारा जो असतो, खाद्य, ते लोड करायचं काम चालू आहे. आतमध्ये गेलो आणि बघतो तर तिथे अशा प्रकारचं गवत पसरलेलं होतं. पहिला काय मला समजेना, पण मी नंतर एका क्रूला विचारलं तर त्याने मला सांगितलं की हे जो चारा आहे, जे गवत पसरलेलं आहे, ते एकतर जे प्राणी लोड करतात त्याला प्रोटेक्शन म्हणून, म्हणजे खाली लोखंड वगैरे जे असतं ते लागू नये म्हणून, त्याचबरोबर जेव्हा सर्व क्लिनिंग केलं जातं डिस्चार्जिंग केल्यानंतर, तर तेव्हा इझी व्हावं क्लिनिंग करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा चारा किंवा गवत पसरलं जातं. प्रकारच्या गाड्या असतात ज्या तिथून प्राणी घेऊन येतात आणि अशा रॅम्पच्या सहाय्याने, आपण इथे बघू शकता रॅम्प आहे, रॅम्पच्या सहाय्याने त्या प्राण्यांना शिपमध्ये लोड केलं जातं. तुम्ही बघू शकता. इथे बघताना खूप विचित्र वाटलं कारण की पहिलाच टाईम होता असं प्राणी वगैरे लोड होताना बघण्याचा. तर त्या प्राण्यांना पण काय समजत नव्हतं, माणसांना पण समजत नव्हतं. सर्व त्यांना थोडक्यात पळवत होते जेणेकरून ते आतमध्ये जातील. खूप पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या साईजचे बैल किंवा प्राणी बघितले असेल, किंवा खूप खूप मोठी साईज. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटं वाटत असेल, पण हे खूप मोठ्या साईजचे प्राणी होते. एकामागोमाग एक गाडी येत होत्या. त्याच प्रकारे पटापट ते प्राणी लोड पण केले जात होते. तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक प्राण्याच्या कानाला टॅग लावलेला आहे, जो तुम्ही येलो कलरचा बघू शकता. म्हणजे असं पण नाही आहे की कुठला पण प्राणी आणलाय आणि एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी असं नसतं. तर त्याचा प्रत्येकाचा टॅग नंबर वगैरे असतो, जेणेकरून नेक्स्ट पोर्टला सर्वेयर जेव्हा येईल तेव्हा रॅन्डमली 4-5 कुठले पण नंबर घेऊन जाईल, ते त्याच्या सिस्टीममध्ये फिट बसले पाहिजे की तिकडून हे आलेत. अशा प्रकारे कार्गो सर्वेयर हा त्या कार्गोला डिस्चार्ज करण्यासाठी ओके करतो. तर आता मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये कशा प्रकारे प्राणी ॲडजस्ट केले जातात. तर हे अशा प्रकारचे कंपाऊंड असतात. प्रत्येक डेकवरती छोटे छोटे कंपाऊंड बनवलेले असतात, जेणेकरून एकेका कंपाऊंडमध्ये त्याच्या साईजनुसार 10 ते 15 प्राणी राहतील. तर अशा प्रकारे संपूर्ण डेकवरती सेम प्रोसिजर होती. अशा प्रकारचे कंपाऊंड आणि त्यामध्ये जेवढे राहतील प्रत्येकमध्ये 10 किंवा 15 अशा प्रकारे लोड केले गेले होते. त्याच प्रकारे शिपचे सगळे व्हेंटिलेशन फॅन, मोठे मोठे फॅन असतात. ह्या शिपला एकाच साईडला 8 आणि दुसऱ्या साईडला 16 फॅन होते. म्हणजे जर व्हेंटिलेशन नसेल तर कोणताही प्राणी जगू शकत नाही. कारण की मी स्वतः अनुभवलंय. 2 मिनटं फक्त मी खाली गेलो तर पूर्ण घामाने भिजलो होतो. एवढी हीट
त्या प्राण्यांमध्ये पण असते आणि पूर्ण खालच्या डेक जाईपर्यंत खूप जास्त हीट असते. दुसरी गोष्ट अशी, त्या जेव्हा प्राणी लोड व्हायला सुरुवात झाली तेव्हा स्मेल, बाप रे बाप, म्हणजे श्वास गुदमरायला लागला अक्षरशः. एवढं डिफिकल्ट असतं लाईव्ह स्टॉकमध्ये काम करणं, म्हणजे खूप खूप डेंजर आहे, खूप डेंजर आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की हे ग्रीन बॉक्स ठेवलेत त्यांना खाद्य आणि पाणी घालण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो त्या कोणत्या प्रकारचं खाद्य त्यांना घातलं जातं वगैरे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे खाद्य असतं प्राण्यांचं. त्याचप्रकारे मी तुम्हाला स्टार्टिंगला जो व्हिडिओ दाखवला की गवत, चारा हे पण असतं. कधी इथून बाहेर पडते असं झालंय. तर ही अशी होती लाईव्ह स्टॉक. असं वाटायला लागलं की गेलो नसतं तर बरं झालं असतं. म्हणजे तिथे खूप खूप म्हणजे खूप वेगळी कंडिशन होती आणि सर्व बुल्स होते. एक पण असं वेगळं हे नव्हतं, काव वगैरे, सर्व बुल्स होते. 1700 टनची वेसल होती, 1700 टनची. तर त्यामध्ये त्यांनी 1500 बुल्स प्लस त्यामध्ये मेंढे पण होते, शिप पण होत्या. आय थिंक 700-800 शिप होत्या वाटतं. तर असं खूप खूप वेगळं. पूर्ण शिपला पूर्ण आपण बाहेरून मला वाटलं पण नव्हतं, पण त्याला पूर्ण 5 फ्लोअर होते, 5 माळे होते. आणि त्याच्यानंतर ते सर्व त्यांची मॅनेजमेंट, परत त्यांचं खूप खूप डिफिकल्ट होतं आणि ते काम करण्यासाठी पण खूप हार्ड आहे. सो ही अशी होती लाईव्ह स्टॉक. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून मी तुमच्याकडे अजून व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.